लाईनीवर जाते. सुरुवात करूया. ना जुडा देवस्य गरेम संदरेवानां गवयत्वा देवासहा देवाय दग्ने सुमनस्य मानो हुदी देवा वसो दीर्घमायुः स्वस्ति मंत्रार्था सफला संतु. दोघांनी म्हणा मंगलमूर्ती मोरया. आता एकमेकाला जरा हळद कुंकू लावून घ्या. ठीक आहे, तुम्ही इकडून हिला लावा, तुम्ही तिकडून तिकडे. श्री वर्षस्वमायुष्मारोग्य विदाशुभमानं मय्यते धनधान्यं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः. ठेव त्यांना परिगंड द्या. दोघींनी हात धुवा आणि आचमन करा. काय करू नका, आचमन करा. 3दा पाणी प्या. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. 3दा झालं की 4थ्या वेळी सोडा. पुनराचम्य. दुसरं आचमन करा. ओम केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः. पुन्हा आचमन करा म्हणजे 3दा पाणी प्या. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, विष्णवे नमो, विष्णवे नमो, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेंद्राय नमः, हरे नमः, श्रीकृष्णाय नमः. दोघींनी आपापल्या भांड्यात पाणी सोडा. आपल्या डोळ्यांना ओला हात लावून घ्या. नेत्रो उदक स्पर्शः. पाणी सोडा. अब्जोदयादि पूर्वचारित वर्धमान एवं गुणं विशेषण विशेषतायां शुभ पुण्यतिथौ. दोघींनी म्हणा मम आत्मनः सकल शास्त्र पुराण उक्त फल प्राप्त्यर्थं विहित अद्य वर्ष. तुम्ही थांबा. त्यांनी म्हणायचं प्रथम वर्ष मकर संक्रमण काले मकर राशी स्थित सूर्य क्रमण अधिकारार्थ प्रथम वर्ष मकर माधव देवता पूजन करिष्ये. पाणी सोडा. तुम्ही म्हणा प्रथम वर्ष प्रतिवर्ष विहित मकर माधव सूर्य नारायण प्रत्यर्थ पूजन अहम करिष्ये. पाणी सोडा. तत्र महागणपती पूजन शरीर वाकमन शुद्ध्यातम सूर्यनारायण स्मरण करिष्ये. आज सूर्याचा संक्रमण काळ आहे म्हणजे मकर राशीत सूर्य जातो. कालपर्यंत धनु राशीत होता. प्रत्येक महिन्याला एक संक्रांत असते आणि विशेष करून 12 संक्रांतीपैकी 2 संक्रांती आपण विशेष पाळतो. कुठल्या? मकर ज्यावेळी संक्रमण होतो त्यावेळी सूर्य मकर राशीत येतो. तिथून शिशिर हेमंत ऋतू सुरू होतो आणि पुढे ज्यावेळी कर्क संक्रांत येते त्यावेळी वर्षा ऋतू असतो. आणि ही 2 संक्रमणं आपण विशेषतः पूजेत असतात. आणि इतर वेळच्या दर महिन्याच्या संक्रांती येतात. ते एक महिना प्रत्येक राशीत सूर्य राहतो आणि त्याचं 1 महिन्यानंतर संक्रमण होत असतं. त्याप्रमाणे आता हे मकर राशीतलं संक्रमण आहे म्हणून आपण त्या मकर माधवाचं म्हणजेच सूर्यनारायणाचं पूजन करायचंय. प्रथम वर्षाची घटाची पूजा. हा जो बुडकुला ठेवलाय त्याच्यात सगळं जे आत्ता उत्पन्न झालेल्या सगळ्या वस्तू घातल्या आहेत आपण. त्याच्यात हुरडा असेल, त्याच्यात गाजर असतील, ऊस असेल किंवा तत्सम जे उष्णता देणारे पदार्थ आहेत ते सगळे आपण त्याच्यात घालतो आणि सूर्याच्या नावाने त्या घटाची पूजा करतो म्हणून त्याला आपण सुगट पूजन. त्यामुळे आपण त्याची पूजा करूया. आता आपल्याला सुरुवातीला काय प्रत्येक कार्यात गणपती पूजन आहे म्हणून इथे गणेश पूजन केल्याशिवाय आपल्याला कुठल्याही पूजा सुरू होत नाही. आम्हाला पाणी सोडा आणि आपण आता सुरुवात करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वतः वरदमूर्तये श्रीमन्महागणाधिपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः. इथे थोड्या लाल अक्षता आपण करू. कशासाठी? तर गणपती पूजन आणि पुढच्या पूजेसाठी. थोड्या अक्षता दोघींनी हातात घ्या. बघा लाल अक्षता असतील ना, ह्या 3 बोटात धरायच्या. अशा घ्या, अशा मध्ये ठेवा दोघांच्या किंवा हातात घ्या. ताट. श्रीमन्महागणाधिपतये नमः. घेतो. श्रीमन्महागणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे. तुम्ही पण घ्या. कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. इथे घाला. वरदमूर्तये श्रीमन्महागणाधिपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः. बस तुम्ही हात जोडून बसा. का की तुम्ही तामाना पाणी सोडा. आपल्या कुलदेवतेला ग्रामदेवतेला यांच्या माहेरच्या देवाला इथल्या देवाला असे 4 नारळ काढले. तिथून सुरुवात करा. पळी पळी पाणी घालीत चला. म्हणजे तुमची कुलदेवता काय? महालक्ष्मी. श्री महाकाली महालक्ष्मी महात्रिपुरात्मक परमेश्वरी जगदंबा महालक्ष्मी कुलदेवताय नमः. मूळ गाव ग्राम तुमचं
रेंबवली ग्रामस्थित ग्रामदेवता ब्रह्मा अत्र ग्रामदेवता देवकाशीकलेश्वर महासानादी ब्रह्मचायतन देवता ब्रह्मा सूर्य सवितृ आदित्य नारायणाय नमः. सगळ्या ठिकाणी कुंकू लावायचं. जेवढे देवाला नाव आपण ठेवतोय त्यांना हा नुसतं कुंकू लावा, त्याच्यावर अक्षता व्हा, एक एक फुल ठेवा आणि तिथूनच त्या सगळ्या देवांना नमस्कार करा. म्हणजे आपण सगळं पूजा झाल्यानंतर देवाला सांगणं करूया. सर्वेभ्यो देवीभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणी पहिल्या नळाला ठेवा, तिथे ठेवा. त्यानंतर दुसऱ्या नळाला ठेवा. सर्वेभ्यो ब्राह्मणीभ्यो नमो नमः. माता पितराभ्यां नमः. शचीपुरंद्राभ्यां नमः. लक्ष्मी नारायण देवताभ्यो नमः. इथे आणि तुमच्या लिंगमावलीसाठी उसरगाव ग्रामदेवता यजमान्य ग्रामदेवता श्री लिंगमावली ब्रह्मचायतन देवता ब्रह्मा तामना पाणी सोडा आणि आपल्या सगळ्या देवतांना पूर्वजांना नमस्कार करा. सर्वे तामना पाणी सोडा. सर्वे भ्यो देवीभ्यो नमो नमः. ब्राह्मणी भ्यो नमो नमः. आपल्या देवांना घरच्या रोजच्या नमस्कार करा. आपल्या पूर्वजांचं स्मरण करा. त्या बाबांकडे जरा एकदा नमस्कार करा, पाठीवरून जरा थोडासा. हा माझ्याकडे करा. नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मणिताय जगद्पिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. तामना पाणी सोडा. सर्वे ब्राह्मणी भ्यो नमो नमः. निर्विघ्नमसुमुखचैकदन्त चौकपिलोणकालमुद्रचुगुडुनाशुराय भा धूम्रकेतुगडा देशोबालचंद्रोगजानाद्वारशेतान्नमनि यपडे संग्रामे संकटस्य भोजनसजन्मजयतेजुकुलाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्याय सर्वविघ्नोपशान्तये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते सर्वदा सर्वकार्यनाशे मङ्गलविजयदसो भगवान् मंगलाय नमः. हरि तदेव लग्नं सकं तदेव तारावलञ्चं दर्वलं तदेव विद्यावलं लक्ष्मी गुरुवस्मरामि लाभस्तेषां जयस्तेषां कृततेषां पराजय शमेन्दि वरशमरुदसोजनादना विनायकं कुर्वान् ब्रह्मा विष्णुमहेश्वरं सरस्वती ब्रह्म्यादो सर्वकार्यार्थ सिद्धे अभिसीतार्थ सिद्ध्यर्थं पूजितो सुरासुरे सर्वविघ्नहरं तस्मै गणाधिपतये नमः. सर्वेशारम्भकार्यस्त्रय सुमनेश्वरा देवार्षन्दनसिद्धि ब्रह्मेशानजनादन विष्णुर्विष्णुः. श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञाय प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्रीक्षेत्रः कल्पे वैवस्वतमन्वन्तरे युगे युगे कलियुगे कलिपतमजने दक्षिणाद्वितीरामक्षत्रे राम रामाश्रमे बौद्ध्यावतारे रण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणभागे शालिवाहन शके अस्मिन् व्यवहारिको क्रोधी नाम संवत्सरे उत्तरायणे हेमन्त ऋतु पौषमासे कृष्ण पक्ष अद्य प्रतिपद्यां दिदद्यवासरावासर शुभमवासरे पुनर्वसु दिवस नक्षत्रे मिथुनस्थिते वर्तमाने चंद्रे धनु मकर स्थिते श्री सूर्य वृषभ स्थिते देवराज कुंभ स्थिति शनेश्वर यथात राशि स्थानदेशु सक्षु शुभ नाम योग शुभ कर्ण ब्रह्म विशेषण विशेषतायां शुभ पुण्य तिथो परमेश्वर आज्ञारूप सकल शास्त्र पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं पाणिसुरा श्री परमेश्वर प्रीत्यर्थम् अस्माकं सर्वेषां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य अभय विजय आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्धि समस्त मंगलाभ्युदयार्थं च करिष्माण दिन साध्य गोत्र वशिष्ठ गोत्रोत्पन्नायाः. तुझं नाव घे बघू. श्रुती सागर वाळे. नामन्या अहम प्रथम वर्ष मकर संक्रांति निमित्तेन सूर्य संक्रमण काले आदित्य नारायण देवता प्रीत्यर्थ मकर माधव पूजन करिष्ये. पाणी सोडा. आदो देवता सिद्ध महागणपती पूजन करिष्ये. वक्रतुंड महाकाय अक्षता 4 वेळा घालायची. एकदा घ्यायची पण हळूहळू 4 वेळा गणपतीला ठेवा. श्री महागणपते नमः ध्यायामि. महागणपते नमः आवाहयामि. महागणपते नमः चिंतयामि. महागणपते नमः प्रतिष्ठितं तो तेवढं 4 वेळा तांबूळ पाणी सोडा. महागणपते नमः पादयोपाद्यं द्रव्यं महागणपते नमः अर्घ्यं द्रव्यामि. महागणपते नमः चुंजं द्रव्यामि. महागणपते नमः स्नानं समर्पयामि. महागणपते नमः. ही दुर्वाची पेंडी हातात घ्या. पाणी घाला आणि गणपतीला दोनदा सिंचन करा. महागणपते नमः पाद्यं समर्पयामि. महागणपते नमः अर्घ्यं समर्पयामि. महागणपते नमः ठेवायचे लगेच हात धुवा. महागणपते नमः आचमन्यं समर्पयामि. महागणपते नमः स्नानं समर्पयामि. महागणपते नमः. या फुलावरती पाणी घ्या. नंतर गंधाला लावा. पाणी घाला. झाडून टाका. गंधाला लावा. अक्षता बरोबर घ्या आणि गणपतीवर ठेवा. लगेच हात धुवा. महागणपते नमः पाद्यांतरे अर्घ्यं समर्पयामि. परत हात धुवा. महागणपते नमः आचमन्यं समर्पयामि. या दुर्वा घ्या. परत पाणी घाला. चिंबडा. महागणपते नमः आचमन्यांतरे स्नानं समर्पयामि. वरती ठेवा. महागणपते नमः पंचामृत स्नानं समर्पयामि. तमना पाणी सोडा. महागणपते नमः पय स्नानं दधि स्नानं घृत स्नानं मधु स्नानं शर्करा स्नानं समर्पयामि. महागणपते नमः स्नानान्तरे अभिषेकं कुर्यात्. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्र विनायकं भक्तावास
स्मरे नित्यमायुष्कामर्थ सिद्धे प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्रचतकमलं बोधरं पंचमं षष्ठं विक्रमं च सप्तमं उल्टं सप्तमं राजेन्द्र धूम्रवर्णं ताडकं नवं भालचन्द्रं च दशमं एकादश गणपतिं द्वादशं तु गजाननः द्वादशेतानि नामानि त्रिसन्धिपठेन्द्रान् च विद्महेन्द्र सर्वते करोध्यादिलभते विद्यां धनादिलभतरादिलभतरा मोक्षादिलभते गजं जपेत गणपति सूत्र षड्भिर्मासे फलं लभेत संवत्सरं नात्र वर्षाष्टमी ब्राह्मणेभ्यः षड्कितवाय समर्पयेत् तस्य विद्या वै सर्वा गणेशस्य प्रसादः अमृताभिषेकोऽस्तु शान्तिपुष्टिस्तु श्रीशासु महागणपते नमः तमना पाणीसुडा अभिषेकांते मांगलिक पूजनं करिष्ये उत्तर निर्माल्य विसृज्य महागणपते नमः या दुर्वा दोन आहेत त्या वास घ्या खाली तांबणा टाकून द्या महागणपते नमः अभिषेकांते मांगलिक पूजनं करिष्ये महागणपते नमः त्यानंतर जरा इथे हात टाकाने हात महागणपते नमः अक्षता गणपतीर्वा ध्यानावाहनादे आसनाते क्षण प्रतिष्ठित संतो महागणपते नमः जरा गंध लावायचं चंदनं समर्पयामि महागणपते नमः सर्वभूषादिके सम्मे लोकलज्जा निवारणे मयोपपादे तुभ्यं वाससि प्रतिगृह्यतां महागणपते नमः उपवस्त्रं समर्पयामि उपवस्त्राते कारपास निर्मित वस्त्राणि समर्पयामि यज्ञोपवीतं समर्पयामि महागणपते नमः द्वंदा अक्षता अक्षता स्तंडुला शुभ्रा कुंकुमेन विराजिता मया निराकरण परमेश्वर महागणपते नमः हळद कुंकू व्हायचं रिद्धी सिद्धी सहित सांग परिवार देवता बिन्ना सिद्धे नमः बुद्धे नमः हळदरा कुंकुमं सौभाग्य द्रव्यं समर्पयामि ठेवा तामना पाणी सोडा महागणपते नमः गौरीपुत्राय नमः दुर्वा उमापुत्राय नमः बिल्वपत्रं सर्वं महागणपते नमः सुवर्णपुष्पार्थे दक्षिणां सर्वं माल्यादीनि सुगंधिनी मालत्यादि नमय प्रभु मयार्थानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां सेवन्तिका बकुल चंपक प्रबला जैवन्हा जाति करवसालपे दल बिल्व प्रवाल तुलसी मालती दिव्यं त्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसिद्ध यथा कालपत्र पुष्पाणि तावना दोन वेळा पाणी सोडा धूपं सर्व महागणपते नमः दीपं समर्पयामि महागणपते नमः उद्बत्त तिथे पेटून घ्या घंटा घ्या आणि आपल्या गणपतीकडे असं दोन वेळा वळा वनपती रसोरूपकं धाडे गंधोतमः आग्रेय सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यतां महागणपते नमः धूपं समर्पयामि श्री महागणपते नमः दीपं समर्पयामि श्री महागणपते नमः वाळत्या गणपतीला ठेवून दे जड दे महागणपते नमः धूपं महागणपते नमः ठेवा दीपं दर्वयामि महागणपते नमः पाणी सोडा नैवेद्यार्थे औषधाः गुळाच्या नैवेद्याच्या वाटीखाली वाटी अशी उचलून घ्यायची जरा असं चौकोन करायचं आणि मग वाटी परत जागेवर ठेवायची नैवेद्यं ग्रहतान देवभक्तिमेश चलांकुरम वाटी ठेवून द्या हात धुवून टाका आणि 4 वेळा तामना पाणी सोडा आहार भक्षणच्या नैवेद्यं प्रदान एकदा गुळाभोवती पाणी सोडा चंद्रमं सोजात शुश्रूर्योजयता मुखाद्रं प्राणाद्वयोजयता नैवेद्यं ग्रहतान नैवेद्यं प्रदान अमृतपरि प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः सपानाय नमः ब्रह्मणे नमः या दुर्वा गुळावर ठेवून द्या नैवेद्य प्राशनाते पान्यं सर्वमी परत एकदा हातातून असं पाणी सोडा अमृतोपरि प्राणाय नमः अपानाय नमः असं करा प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः सपानाय नमः ब्रह्मणे नमः एकदा हात धुवून टाकायचं नैवेद्य प्राशनाते पान्यं सर्वमी उत्तरापश्चिम सर्वमी हस्तमुख प्रक्षालन सर्वमी आचमन्यं सर्वमी करोदर्तनाथे हे फुल घ्या त्यांच्याकडे गंध लावून द्या करोदवर्तनाथे चंदनं समर्पयामि तुमच्या हातात गणपती ठेवा मुखवासार्थे फलदक्षिणां समर्पयामि फलार्थे महाफलं नारिकेल महाफलं सुफलं समर्पयामि नमोसनं दायो सहस्रमूर्तये विड्यावर पाणी घाला आणि पाठच्या नारळावर पाणी घाला इथे खाली नारळ असेल इथे घालून ठेवा नमोसनंदाय सहस्रमूर्तये सहस्रपादाश्रुभये सहस्रनाम्ने पुरुषाय शाविदये सहस्रकोटियुगदानमः फलाते नारिकेल महाफलानि सुफलानि धर्म महागणपते नमः तमना पाणी सोडा कर्पूर महानिरांजन धूप दीप मंगलार्घ्यं द्रव्यं महागणपते नमः मंत्र पुष्पांजलिं समर्पयामि जरा घंटा वाजवा कर्पूर गौरं करुणावतारं संसारसारं भुजेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी चैतन्यमामि महागणपते नमः ठेवा तमना पाणी सोडा कर्पूरार्दित्यं समर्पयामि मंगलार्दित्यं समर्पयामि मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि महागणपते नमः हे कापूर आरती जरा एकदा गणपतीकडे दाखवा कर्पूर महानिरांजन धूप दीप मंगलार्दित्यं महागणपते नमः डाव्या हातात घेऊन अशी दोनदा करा जरा धरून तुम्ही आरती आपण घेतो देवाची डोळ्याला तुम्ही माझ्याकडे घ्या तुम्ही पण बस तामना पाणी सोडा
कर्पूर महानिरांजन धूप दीप मंगला मंत्र श्वांजन सर्वांनी हातात दोघांनी अक्षता घ्या. स्वस्ति नमो नमो महद्व्योर्वके महासिनीभ्याय देवाग्विसंतो दिवान देवाः स्वस्तिन इंद्रोधस्रवाः स्वस्तिन पूषा विश्ववेदाः स्वस्तिन दाक्षरशनिमि बृहस्पतिदातुं यज्ञेन यज्ञमन्दलेवासन् धर्मान् वेदमान्यासन्न तेहनाकमिमान सचंद्रेतर पूर्वे एसाध्या सन्ति देवाः. गणपती पूजना अक्षता घाला. मंत्राक्षतानि सर्वाणि हात जोडा. आवाहनं न जानामि न जानामत वाचनं पूजांचैव न जानामि क्षमस्व परमेश्वर क्षमस्व परमेश्वर क्षमस्व परमेश्वर. मंत्रहीन क्रियान भक्तीन सुरेश्वरं यत् पूजित दोघिनी म्हण मया देव परिपूर्णं दर्शनं गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमविचागदा सुख संपत्ती पुण्याशतोर्षणात. गणपतीला आशीर्वाद करा. पुत्रान् देहि धनं देहि यशो जयि तुषो जयि सर्वान् कामाचरे. मैं हात जोडा नमस्कारो मी तमना पाणी सोडायचं. अनेन कृत पूर्वार्चने महागणपती प्रियंताम. हात जोडून गणपतीची प्रार्थना म्हणा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. प्रारंभे विनति करो गणपते विद्यालया सागरा. अज्ञानत्वहरो निबुद्धिमदिते आराध्य मोरेश्वरा. चिंताक्लेश दरिद्रुखवगे देशांतरा पाठवी. हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. मंगलमूर्ती मोरया. तमना पाणी सोडायचं. कार्यमे सिद्धी माया तू प्रसन्ने त्वया त्रिविघ्नाशानि मंदो सर्वाणि गणनायक अनया पूजा विघ्नहर्ता सिद्धिविनायक महागणपती श्रीयंताम. दोघिनी म्हणा मंगलमूर्ती मोरया. थोडे अक्षता गणपती म्हणजे इथे आपलं कार्य आरंभाचं गणपती पूजन झाले. आता भूमीला 2 हात लावा. सर्वेषामाजर भूमीर सर्वदान तस्सरेंदन रोजरांनमा. हात जोडा. आवाहयामी. आपण धान्य ठेवलंय सुगटाच्या खाली. त्या धान्याला नुसता उजवा हात तेवढा लावा. या साम्यकाया शोमो राजा शोभना स्मृता. हात जोडा. औषधीभ्या नमः. आवाहयामी. इथे पाण्याचा तांब्या दोघांना मिळून एक कलश ठेवलाय. कशासाठी तर पूजेसाठी. तर या कलशाला आपण जरा अभिमंत्रण द्यायचंय म्हणून असा हात ठेवा. कलशस्य मुखे विष्णुमंडले शमायुतामुले ब्रह्मा मध्यमात्र गणास्पदा कुक्षोद सागरा सर्वे सप्तमी वसुंधरा ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्व अंगेश्वर सहिता सर्वे कलशं तुषमायुता. अत्रि गायत्री सावित्री शांती बोटी करितला यान्तु देवोजार्थं दत्तक्षयकारकः गंगे जमुने च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु जलेस्मिन् सन्निधौ कुरु. कलशाय नमः. हात मागे घ्या. त्याला गंध लावा जरासं आणि त्याला गंध लावला की एक फुल ठेवायचं. कलशाय नमः. सकल पूजार्थे गंध पुष्प समर्पयामि. गंध लावून घ्या. असं लावून गंध इथे लावा. आत टाका. थोडे तांदूळ अक्षता टाका. एक तुळशीपत्र. कलशाय नमः. सकल पूजार्थे गंध पुष्पम समर्पयामि. त्यातलं आपल्याला थोडंसं पाणी वापरायला काढायचं आहे. म्हणजे कशाला तर पुढच्या पूजेला थोडंसं तिकडे घ्या. त्याच्यानंतर बस इथे घंटा ठेवलेली बघा तुमच्या तिथे आहे का. ही त्यांच्याकडे ठेवा. तिथे पाणी घाला त्या घंटीला. तुम्ही ही घ्या. इथे पाणी घाला. आगमार्दैवानां गणनाद्रोषं कुर्वे. घंटारोंत्र घंटिकाय नमः. इथे पाणी तिकडे पाणी. गंध लावा दोघांनी. एक एक फुल ठेवा. घंटिकाय नमः. सकल पूजार्थे गंधपुष्पं समर्पयामि. त्याच्यानंतर एक एक त्यानंतर तुम्ही घंटीकडे ठेवा. त्याच्यानंतर पळीभर पाणी समईच्या मुळावर घालायचं. भोदीप एकान कोणीतरी पूजा करा दिव्याची म्हणजे समईची. भोदीप ब्रह्म पळीभर पाणी घाला दिव्याची. भोदीप ब्रह्मरूप समंदिना योदामय. हा तावत पूजा समाप्ती. समईच्या मुळावर पाणी घाला. दीपनाथाय नमः. स्थापित तिथे गंध ठेवा तुमच्याकडे फुल. दीपनाथाय नमः. स्थापित दीपम समर्पयामि. हळू ठेवा. त्याच्यानंतर दिव्याच्या ज्योती पेटतात. त्या ज्योतींना नमस्कार करा. आरोग्यम देहि पुत्रांच दीपो ज्योती नमोस्तुते. दीपनाथाय नमः. स्थापित दीपम सर्व कलश घंटा दीप पूजन महंकरिषे. पूजाते नमस्कार पूजाते. घंटा नादम कुर्यात. घंटा जरा वाजवायची म्हणजे देवांना जागृती येते की आपली देवपूजा आता सुरू आहे. पूजाते घंटा नादम कुर्यात. आता हा सुगट आहे. हाला आपण सूर्यनारायणाच्या रूपात पूजायचं आहे म्हणून त्याला अक्षता वाहताना सूर्याचा गायत्री मंत्र जप आहे तुम्ही म्हणतोय. तुम्ही त्याच्यावर अक्षता व्हायची. हातात अक्षता घेऊन ठेवा. भास्कराय विद्महे महद्युतिकराय धीमहि तन्नो आदित्य प्रचोदयात. सूर्य गायत्री सूर्य सवित्र सूर्यनारायणाय नमः. इथे अक्षता घाला. तो कपडा जरा काढा तिथला आणि माझ्याकडे देऊन ठेवा. सूर्य सवित्र सूर्यनारायणाय माध्यायामी. वर घाला. थेंबर पाणी घाला वर पाणी. सूर्यनारायणाय महा मकर माधव देवताभ्यो नमः. घाला पाणी. घाला पाणी घालतात. बस आता एक फुल देतो. या फुलांवरती प्रोक्षण करा म्हणजे ह्याच्यात पाणी घ्या. पळीभर पाणी घाला. इथे शिंपडा तसं तिच्याकडे द्या. पायोपाध्यम समर्पयामि. ठेवा पाणी शिंपडा द्या परत मागे. लगेच हात दोघांनी धुवा बघू. पाद्यांतरे अर्घ्यं समर्पयामि. अर्घ्यांतरे आचमन्यं समर्पयामि. हे तुळशीपत्र त्यांच्याकडे द्या. त्याच्यावर पाणी घालून गंध लावून वर ठेवायला सांगा.
नमस्ते देवेश नमस्ते धरणीधर नमस्ते पाणी घाला जगदाधार वर ठेवून द्या अर्घ्यन्न प्रतिकृताम आता वर थेंबर पळीन पर मगासारखं पाणी घाला अर्घ्यांतरे आचमन्यम सर्वयामी आचमन्यांतरे स्नानम सर्वयामी स्नानांतरे हे एक फुल घ्या परत मगासारखं पाणी घ्या पाणी घाला शिंपडा शुद्धोदक स्नानम समर्पयामी त्या त्याच्या शुद्धोदक स्नानांतरे पंचामृत स्नान द्या परत पाठी हात धुवून टाका पंचामृत स्नानं सर्वयामी पयस्नानं दधिस्नानं घृतस्नानं मधुस्नानं शर्करा स्नानं समर्पयामी स्नानांतरे पंचामृत बस याच्यावर पंचामृत स्नानं समर्पयामी त्यांच्याकडे पंचामृत स्नानांतरे दुर्वा पाठी ह्याच्याकडे देऊन एक एक दुर्वा आपापल्या याच्यावर ठेवा ठेवा त्याच्यावर हात धुवून टाका पंचामृत स्नानांते अभिषेक कुर्यात झालं एक फुल हातात मात्र घेऊन ठेवा तुम्ही तोपर्यंत डेट काढून घ्यायच्यावर पाणी घ्या कधीतरी असं अजून नूतन वर्ष शिंपडायचं पुष्पदंत वाच महिनापालंदे परमदेशो यदि महादिनाम विद्वसन्नास वैग्रह अथवा सर्वस्वमति परिणामावधिगणं ममापेक्षो स्तोत्री हर निरपवाद परिकरा तीदवं ध्यानं तपचमि मां पतितमनस्कस्य नमः मधुस्मितावाच परम गुरु विष्णुवदं नमः हितावाणी गुणतन्पुण्यं भवतापनामित्यस्मिन् पुरवतमध्यवर्षागतौ यानं वेदन्दरवदमणियारमणिहं जय प्रजविदते जयदिया कविकिङ्का सकलगुरुवाय जीवनं हिमाधारो दाता सदिगुरुवादान्तिसदिया पुत्रपरिन्दां जन्मकलि मोहाय जगता जन्मानुभोगाकिमन्तोजिताकरं नमिजुवा कुर्यात् भुवजने कुरतवन्दा सम्पददोषे मेकरि सांख्योग पशुविष्णुरण्यतसंगतिजोजिनावजया दुर्गुणावजं गोगम्यगवेदनं मोक्षगडवाङ्गपरिचरजन भस्मपणकपालं जति वरदन्द्रो गणसुरासोन्दं स्वामी जयन्तु ब्रह्मा विष्णुमेश्वरान् वासुदेवजगन्नाथ तथा संकर्षणो विभो प्रद्युम्न शोभन्दुजयदेहन्द्रोग्निभगवानपवनज्योतनागचार्य ब्रह्मणा सीता सर्वदि पार्वन्ति जला कीर्ति लक्ष्मी दुर्दिमेधावढयदल्याकयमधिपदल्लजापशान्तिकान्तिवान्तः एते साविजयन्तुदिवज्ञानमगदादिदशत्रमा भूमुदजिवादितर्गजाः ग्रहतां जन्तु राहु केतुर्वृता देवतानो गन्धर्वक्षरन्दगारुष्यमनुगादेवतानि राजानो वाहनानि च विशरत्नानि कलस्य वैवाशयदर्दासागराशलत्रधानि जल्लादुला एते साविजयन्तु सर्वकामार्थसिद्धै प्रत्येकदशमुला अमृताभिषेकोस्तु शांतिजास्तु इथे ठेवून द्या तुम्ही तिथे बाजूकडे ठेवा त्या घंटीच्या तिकडे आणि तामांना पाणी सोडा शांती पुष्टी शास्तु दोघांनी हात जोडून म्हणा शांती 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 वरचं सगळं फुल दुर्वा तो काढा ते अलगद काढा वास घ्या दोघांनी आपापल्या बाजू घ्या ते काढा सगळं काढा वास टाका हात धुवा हस्तम प्रक्षाल्य आता हात पुसून घ्या तो बघा नॅपकिन हिला एक द्या आता दोघांनी अक्षता घ्यायच्या आणि परत एकदा वरती अक्षता व्हायच्या त्या सुगटावरती मकर माधव सूर्य सवित्र सूर्यनारादित्य नारायण महाध्यायामी सूर्यनारायण महातापना 4 वेळा पाणी सोडा पाद्यम द्रवमी अर्घम द्रवमी आचमन्यम द्रवमी स्नानम द्रवमी सूर्य सवित्र सूर्य मकर माधव देवताभ्यो नमः गंध लावायचं चंदनम द्रवम गंध इथे लावाल तसंच इथे लावायचं गंधद्वारांतरादर्शान नित्यपक्षांकर्षणीम ईश हळद कुंकू पण तसंच ईश्वरीन सर्वभूतानां तामी होपो वैशं मनसागमोगदेवाचा सत्यामजिम वैशनामरुण्यसं महिषुजयताशाकतमेन वजावतामहि सम्भोगतमं श्रियं वासमेगुले मातरं पद्मालिं अपांसृजन्तु सिद्धञ्चिक्लितवसमेगुले निचदेवी मातरं श्रियं वासमेगुले नमर्दवां पुष्कणं पुष्टिं पिङ्गलां पद्मालिं चन्द्रामिं लक्ष्मीं जातवेदोम आवहो मर्दामिष्कर्णयष्टिं शरणं हिमालिनीं सूर्यामिं लक्ष्मीं जातवेदोम आवहो ओं तामवर ठेवून द्या ओं ताम आवहो जातवेदो लक्ष्मी मनपगामिनीं यस्यामिरण्यं निम्रोदोगावदाशोचनीं पुरुषानं ओं यशसे प्रतभत्वां जुदाजमन्वहं श्रीं सुक्तपञ्चदर्शः श्रीकामे सद्वञ्जवेदो मकर माधव सूर्यसवितुर्नारायणाय नमः यथा काल निर्मित पत्र पुष्पाणि समर्पयामि माल्यादीनि सुगन्धिनि मालत्यादीनामय प्रभुमयार्थानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां सेवंतिका बकुल चंपक पटलाजे पुन्हा गजाती करविरसाल पुष्पे त्याच्यावर ठेवायचे मग सरकत बिल्वदल प्रवालदल तुलसी मालती तिभिं त्वां पूजयामि जगदीश्वरमे प्रसीद यथा काल पत्र पुष्पाणि समर्पयामि मकर माधव देवताभ्यो नमः आता ह्याच्यावरती हा गजरा घ्या त्याच्या कपड्याला साडवा हा तुम्ही पण यथा काल निर्मित पत्र पुष्पाणि समर्पयामि माल्यादीनि सुगंधिनि मालत्यदीनामय प्रभुमयार्थानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां
सेवंतिका बकुल चंपक प्रल्लाभे पुन्नाजाति करवसलभे दलबिल्व प्रवाद तुलसी मालदेवीं त्वां पूजयामि जगदीश्वरं यथा कल्पपूजाते धूप उद्वत्ति स्थापित धूपं सर्वमि स्थापित दीपं समर्पयामि वनपतिरसोगन्धारे गन्धोतमाग्रे सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम् मकरमाधव सूर्यनारायणाय नमः ठेवते परत एकदा तामना पाणी सोडा स्थापित दीपं समर्पयामि नैवेद्यार्धे औषधाः तिळागुळाचा नैवेद्य आहे त्याला पाणी सोडा नैवेद्यार्धे औषधाः तिळगुळो नैवेद्यं सर्वयामि नैवेद्य तुम्ही पाणी सोडा त्या गुळा तिळगुळाला नैवेद्यं ग्रहतां देव भक्तिमे शलांकुरं इप्सितं मे वरंदेहि परत्रंच परांगतिं हे तुळशीपत्रावर नैवेद्याला ठेवा त्या आणि तुम्ही पण एक ठेवा आहार भक्ष भोजन च नैवेद्यं प्रतिगृह्यताम् अमृतोपरी एकदा पाणी गोल सोडा त्या नैवेद्याला अमृतोपरी प्राणाय नमः असं करा प्राणाय नमः पानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमो नमः प्रत्येकदा हात धुवून टाका नैवेद्य प्राशनार्थे पान्यं सर्वयामी हा कृत्रिम म्हणजे आपण बाजारातून आणतो तो हा खरा हा आहे तर ह्यालाही सोडा कारण हे आपण हातावर वाटतो सगळ्यांना हलवा तो त्यालाही जरा पाणी सोडा नैवेद्यार्धे औषधा अमृतोपरी परत करा प्राणाय अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः हात धुवून टाका नैवेद्य प्राशनार्थे पान्यमुत्रापशुंदरं करतवर्तनाथे चंदनम समर्पयामी ह्याला गंध लावून घ्या तिथे आणि ह्याच्यावरती ठेवा तुम्ही तिकडे घ्या करोद्वर्तनार्थे चंदनम समर्पयामी मुखवासार्थे फल दक्षिणां द्रव्य हा विडा त्याच्यावर पाणी घाला आणि फलार्थे सुफला आणि समर्पयामी काही पैसा असेल दक्षिणा ठेवली त्याला हात लावा फलार्थे दक्षिणां द्रव्यं नमो सनंदाय हात जोडा सहस्रमूर्तये सहस्रपादा सुशुर्बाह्वे सहस्रनामने पुरुष तेवढ्या ठेवा सहस्रकोटी युगधारणे नमः फलार्थे तांबूल फलार्थे दक्षिणां द्रव्यं शेषोपचाराते थोड्या अक्षता हातात घ्या मंत्राक्षतानि समर्पयामी नमस्करोमि अनेन कृतपूर्व अक्षता घ्या काकी आणि बा आपल्या घटावर सुघटावर घाला मंत्राक्षतानि पूजाते नमस्करोमि अनेन कृतपूर्वाराधने हे मकर माधव देवता प्रियंताम पाणी सोडायचं आता ही जी 5 सुघट छोट्या छोट्या आहेत ना चिरी पिरी त्यांच्यात थेंब थेंब पाणी टाका आपल्या 5 सुवासिनींना जे आपण वाण देतो एका वेळेला थेंब थेंब तुम्ही त्या गुळाच्या ढेपीला जरा ओला हात लावा तुम्ही गुळ वाटणार आहात का की गुळ ठेवलाय बरं ठीक आहे ठीक आहे त्याच्यावर एक गंध गुळ ठेवा म्हणजे तुळशीपत्र ठेवा प्रत्येकावर तुम्ही काय करा एक तुळशीपत्र ठेवीत चला हे फुल घ्या तुमच्या जरा हे ऐकले त्या गुळावर ठेवा गुळाच्या ढेपीवर ठेवा जरा उचलला ती वाटी आणि त्याच्या खाली जरा उचलून ठेवा आणि बस राहील थोडासा स्पष्ट हे तुम्ही प्रत्येक सुगटाला हळद कुंकू घालायचं आधी फुलं ठेवीत चला प्रथम वर्ष पूजा कर्माधिकार्थम सुवासिनीभ्यां यथा सौभाग्यवान दानं करिष्ये तुम्ही फक्त हळद कुंकू घालायचं 5 वैष्णवींचं काढले आपण तुमच्या याने मिळतील त्याप्रमाणे करा हरिद्रा सर्व सौभाग्यदाहिनी सर्वस्त्र देवा अलंकार मुख्यत्वं देवितं प्रतिगृह्यतां मकर माधव देवताभ्यो नमः ठीक तुमच्या वेणीच्या पाठी ठेवा आणि प्रत्यक्ष वस्त्र घातले त्याच्यामुळे वृक्षर झाला आणि आता तामनात पाणी सोडे यथा कालपत्र पुष्पाणी पूजा ते धूप दीपाणी समर्पयामी आर्थिक कमरते येतात एक निरांजन दिवा आपल्याला लागेल थोडंसं आर्थिक बाबांचं ते घेऊन निरंजन घेऊन या तेल पण आर्तिक्यं प्रतिगृह्यतां कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि तुम्ही तेल घालत चला मी वाती ठेवतो निरंजन होतीस ना चालली असती ना ही ठेवली ना निरंजन दोन्ही मागे ती काय त्यांचं पण तिचं पण नाही ही आरती आपण करतो हा हा आरतीसाठी आता काय करा ह्याच्यात तेल घाला बस
25 किंवा ही दुबत्ती पेट तुमच्या इकडे हातात आरती हातात आई तुमच्या हातात मध्ये तांदूळ घालायचे मुठभर एक आणि एक सुपारी ठेवते त्याच्यात की काम दिसते हाय बघा अशी ठेवून आहे परवानगी तुम्ही हे घ्या याच्यात कापूर टाका पुढे कुठेतरी इथे बघितली हां आर्तिक्यम प्रतिक्रियताम कर्पूर कापूर पेटून घ्या ती आरती सांभाळा नसेल तर ती सरकते म्हणून ह्याच्यात ठेवा आणि हे तिकडे उलट सुलट करा म्हणजे ही ताटली तिकडे दे ही दिवे सरकत आहेत ना घाल दोन आरत्या करायच्या गणपतीची देवीची घ्या बघू कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम मुजेंद्रहारम सदा वसंतप्रतिहारंदे भवं भवानी चैतन्यमामि मंगलमूर्ति मोरया सुगर्ता सुखहता वर्ता विघ्नांची नुर्वी परवी प्रेम कृपा जयांची सर्वांगे सुंदर विषे दूराची संगीताचे मार मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगलमूर्ति ओ श्री मंगलमूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्न कवचित पौरात जगोमी कुमारा अंधनाची ओटे कुंकुम केशरा हिरे जवळी मुकुट शोभतो परा ऋणशुणती नुपुरे चरणी घाकरिया जय देव जय मंगलमूर्ति ओ श्री मंगलमूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंदना सरळ समुंड वक्रतुंड श्रीनयना दास रामाचा वाटपा हे जन्ना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सर्वर वंदना जय देव जय मंगलमूर्ति ओ श्री मंगलमूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव दुर्गे दुर्गट भारी दुर्गण चौदारी सनातनादेंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणादी वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी त्रिभुवन भुवनी पाहता तुझैसे नाही चारी जमले परम धनमोलवे काही साही विवाद करिता पडले प्रवाही ते तू भक्ता लागी पावशेरवदाही जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न रणे प्रसन्न होशी निदासा क्लेशापासून तोडी व पाशा तंबे तुझवातून कोडपरवेल आशा नरहर जलजिला लाभरपंगळेशा जय देवी महिषासुरमर्दिनी प्रवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी घनेंद्र टांगण वंदिन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगनानंदे पूजित भावे वाळीन भणे नमः त्वमेव माता पिता तमेव सखा तमेव विद्याद्रवणं तमेव सर्वं मम देवा कायेन वाचा मनसेन्द्रिया बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावा वा सर्वं यज्ञं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीराममाधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पार्वतीपते हर हर महादेव मंगलमूर्ती मोर्या सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुण अनंता रघुनायका मागणे हेची आता जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया देवाला परत एकदा अशी आरती करा आणि ती आरती जरा आईकडची इकडे घ्या माझ्याकडे ही आरती आईकडे कापूर हाती घ्यायला सांगा मंगल आरती नंतर पाहिजे आम्ही दोघींनी पाणी सोडा डोळ्यानं लावला हात लावा आपल्या आणि हात जोडा मंगल आरती चंद्रवंदरश्वान ससी घ्या यजामध्ये देवा होतो ती देवाः स्वस्तिनस्रवा स्वस्तिन पूषा विश्वेदाः स्वस्तिन दाक्षरष्टनेमि बृहस्पति जातो यज्ञेन यजमान्तरेवासन् धर्माणि प्रथमान्यासन्नो तेहनाकमहिमानस्य चन्द्रगौरवे साध्यासन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसय्यसाहिने नमो वै श्रवणाय कुर्मे समे काममान कामकामाय वयं कामेश्वर श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्य
राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्तपर्यायस्या सर्वदोम सर्वैश्वान्तरप्रदात पृथिवी समुद्रपर्यं दाये कराळिति दरपेशर्लोकोपृतोमर्तपरिवेष्टारुमर्तस्य अवसंगे अभिक्षतसकामप्रे विश्वे देवा सभासदैति गणपती आणि जरासं ठेवा गणपती हे बाकीचे एकदंताय मे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् सूर्याचा गायत्री मंत्र म्हणतोय सूर्याला हात जोडा भास्कराय विद्महे महद्युतिकराय धीमहि तन्नो आदित्य प्रचोदयात् सूर्य सवितृ सूर्य नारायणाय नमः पाणी सोडा अनेन गतपूर्वाराधने मकर माधव देवता श्रीयंताम असं त्या सुगटाला हात समोर शिका आरोग्यं सविता तनोतु भवता मंदोषो सर्वदा भूतिं भूमिसुतांशुतनिया प्रज्ञा गुरु गौरवं काव्यं कोमलवाङ्विलासमतलं मंदोषो सर्वदा राहुर्बाहुर्विरोधशमं केतुकुलो सौन्नत्यं दिवावै दिवारात्रे विघ्नशान्तिर्भविष्यति निर्णार्वाणाञ्च भवितुसोनाशनम् ऐश्वर्यतरन्तेषाम् आरोग्यं पुष्टिवर्धनं गरुनक्षत्रजाबिडातस्करादि सन्भवाः तः सर्वा प्रशन्ति व्यासोपृतेन संशया अनेन गतपूर्वाराधने मकरमाधव देवता अप्रियन्ताम् नारळावर पाणी घाला आणि उभ्या राहा म्हणजे देवाला आपण सांगणं करूया की आज तुमची पहिली पूजा आहे त्या नाही ते म्हणल्या नाही त्या तिकडे घालू दे तुम्ही मध्ये घाला तिथे घाला आणि इथून इकडे घाला आणि उभ्या राहा ते झालं की मग आचमन केला की पूजा त्याचं नाव काय सागर सागर ओके 12 दिवसामध्ये वर्धा पद्धत 12 करा सत्तापूर्वता 12चा पूर्वस्पूर्व मराठीमध्ये जे काही आज ह्या कलमडगावच्या ग्रामदेवता श्रीदेव महासन काशी गणेश्वर देवी पाहुणे महाराजा आज हे वळंजू कुटुंब ज्या मूळ भूमिका रेंबवली गावातून आले त्या मूळ भूमीची ग्रामदेवता त्याचप्रमाणे देवी महालक्ष्मी कुलस्वामी कुलदेवता आज यांचा घरचा देव घरचा कुळाचार कुलपरिवार त्याचप्रमाणे समस्त तरुण देवता भविष्यात देवता सुवासिनी देवता ठिकाणातला महापुरुष काळाचा ब्राह्मण भूमीचा अधिकारी भूमिदेवता आणि आज मकर संक्रमणाची सूर्य सवित्र मकर माधव देवता तर देवा आज आपला मकर संक्रांतीचा आणि सूर्याचा संक्रमणाचा दिवस आणि संकल्पाप्रमाणे आज ही सुवासिनी श्रुती सागर वंजू आज प्रथम वर्षाची विवाह झाल्यानंतर पहिल्या वर्षाची संक्रांतीची पूजा घेत असताना तिने आज आपल्या ह्या मकर माधव सूर्य नारायणाची यथापूजा केलेली आणि प्रथम वर्षाचं वाण घेऊन तिने आजपासून या वर्षापासून त्यांनी नवीन आपल्या जीवनाची सुरुवात करताना घरात सुख समाधान चांगलं आयुष्य चांगलं आरोग्य संतती संपत्ती ऐश्वर्य प्राप्त व्हावं अशा मंगल हेतूने आणि त्याचप्रमाणे ह्या सौभाग्याने आपल्या प्रतिवर्षाप्रमाणे जी काय वर्षाच्या वार्षिकाची यथासुघटाची पूजा करून सूर्य नारायणाचं तेज उत्पन्न व्हावं त्या दृष्टीने पूजा केलेली आणि आज झालेली पूजा ह्या देवांना मान्य होऊन या सेवेचे एक चांगलं फळ म्हणून ह्या कुटुंबात सर्वांना चांगलं आरोग्य सुख समाधान प्रत्येकाने केलेल्या कामकाजात उद्योग व्यवसायात बरकत मिळावी आणि इच्छित कामना देवकृपेने पूर्ण व्हाव्या तशा मंगल हेतूने आज या वर्षीची प्रथम वर्षाची मकर संक्रमणाची आणि ह्या सूर्यनारायणाची यथापूजा केलेली देवाने मान्य करून घ्या काही ज्ञानता आणलेल्या साहित्यात दिलेल्या बुद्धिशक्ती प्रेरणे ब्राह्मण वचनात अन्यतम काही चुकप्रात असतील देवाने क्षमा करा सर्वांना आनंद द्या जेणेकरून हे सर्व कुटुंब सदैव सुखात राहील असा आशीर्वाद देऊन घराण्याचा भविष्यवेध वाढेल असा आशीर्वाद द्या आणि असल्या सर्वांना राखण देऊन बरोबर सर्वेंद्र सुखिना संधू सर्वे संधू निरामया सर्व जण वैजंत माधवकशवापने पार्वतीपते हर हर मंगलमूर्ती मोर्या एक पाऊल मागे जाऊन तुम्ही तेवढं डोकं टेकून नमस्कार करा तुम्ही जमिनीला वाकून हात करून आता बघ श्रुती सागर यातला एका वाटीत घे हा घे हलवा थोडासा एक लाडू घे आणि आपल्या देवाला पहिल्यांदा ठेवून देवाला हळद कुंकू वाहून देवाच्या पुढे ठेव हा घे पण लाडू घे त्याच्यात ठेव इकडे हळद कुंकूचं भांडे घेऊन देवानं हळद कुंकू देवांच्या पुढ्यात ठेवून देवाला नमस्कार कर तसंच एक काका हे जरा तिला घेऊन तुळशीकडे ठेवायचं याच्यात जरा तिथे हळद कुंकू तुळशीकडे ना हळद कुंकू घालायचं आपल्याला लावून ते वाण्या ते ठेवून घ्यायचं घरातला बाबांना कुंकू लावा आणि आईला हळद कुंकू लावा श्री वर्चस्वमायुष्यमारोग्यमदा शुभमयते धनधान्यं पशुं बहुपुत्रलाभं आईच्या हाताला आधी तिळगुळ घाल आणि काय म्हणते आमची गोड गोड बोल भांडू नको आणि आमची ती सांडू नको
ये. Same to you. तुला देतो मी. तिळगुळ घ्या, गोड बोला. या गुळाचा गोडवा जगाला वाटा. देते तुम्हाला. आधी बघ तू बस. इथे बसणे आचमन करून घे. हात धु. 6 वेळा पाणी पी. कर्मांडे द्वाचम्य आचम्य ओम केशवाय. हात धु. आधी हात धु. 3दा प्या आणि नंतर 3दा पिऊन झालं की परत सोडा आणि परत प्या. असं करा. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः. 4थ्या वेळी सोडा. गोविंदाय नमः, विष्णवे नमो, विष्णवे नमो, विष्णवे नमो. परत आचमन करा. दुसरं. दुराचम्य केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः. 4थ्या वेळी सोडा. गोविंदाय नमः, विष्णवे नमो, विष्णवे नमो, विष्णवे नमः. आता तिच्या हातावर थांबून तुम्ही हात धुवा. एकदा हात धुवा. 3दा प्या. प्यायचं. प्या. केशवाय नमः. परत नारायणाय नमः. परत माधवाय नमः. सोडा. गोविंदाय नमः. बाजूला. विष्णवे नमो, विष्णवे नमो, विष्णवे नमः. विष्णु विष्णु गवांगे कृष्ण माधवादी योग्य पदे यानं तेशानी शेषानां कृष्णानं स्मरणपदम. दोघेंनी म्हणा कृष्ण कृष्ण कृष्ण. पाणी सोडा. गोपाल कृष्ण. अनेक पापार्था भगवान महाविष्णू प्रियताम. 2 शब्द हात जोडून म्हणा. विष्णू विष्णू हो. आता घंटा कुठे ती बघ. हे घे वाजव आणि म्हण मंगलमूर्ती मोरया. इथे पूजा संपन्न. इथे आपली पूजा संपन्न झाली. बरोबर. आजच्या आपल्या दिवसाची इथे मी ना तुला हे करून देतो. पूजेचं काय म्हणतो, उत्तर पूजेचे अक्षर. हो गणेश पूजेचं विसर्जन संध्याकाळी 5-6 वाजता केला तरी चालते. पण नैवेद्य वगैरे आता दाखवून घ्या. पूजे आपलं देवाचा नैवेद्य असतो. आमतो देवगणात सर्वे पूजा माता प्रथमेश काम प्रसिद्धम पुनरागमनाय च. फक्त विसर्जन म्हटलंय. कुणाचं तर गणपतीचं. तुमच्या माहितीने ठेवून द्या. पुढे ठेवायला बघा. नंतर हे करायचं आणि हलवायचं. हा गणेश पूजेवर घालायचे नाही. फक्त नळाला हलवायचा. आणि उद्या काढल्यात सगळं तरी चालतंय. आजचा दिवस ठेवा. त्या सुगटानं मात्र जेव्हा विसर्जन झालं की लगेच हलवून ठेवायचं. फक्त अशा मात्र हात लावून हलवायचं. आणि मग हे उचलून 5 सवाटणींना हळद कुंकू लावून मांडायचं. ठीक. ह्याचं विसर्जन गणेश झालं की ते हलवायचे. बघ सुगट हलवून